वाढदिवसाचा पाहुणा म्हणून आलेल्या कान्होबाची मनोभावाने पूजा अर्चना करून कान्होबाच्या निरोपासाठी चांदणी चौक येथील सागर तलावावर भाविकांनी गर्दी केलेली होती। मात्र या गर्दीतही चांदणी चौक परिसरातील युवा शक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट उपाययोजना करून शांततेत कान्होबाचे विसर्जन पार पाडले। यामध्ये जॅकी रावलानी, रुपेश टांगले, भगवान बावनकर, पूजा बालू ठवकर, अनुप ढोके, नितीन तुमाने, नरेंद्र पहाडे या सामाजिक कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले। तसेच शहरातील मिस्किंग टँक, खाम तलाव, वैनगंगा नदीत सुद्धा कान्होबा विसर्जन भाविकांनी स्वयंस्फूर्तीने केल्याचे दिसून आले। शहरातील चांदणी चौक परिसरातील सागर तलावात कान्होबा मूर्ती विसर्जनाकरिता आलेल्या भाविकांची गर्दी पाहावयास मिळाली। युवा शक्ती संघटनेच्या वतीने कान्होबा विसर्जनाकरिता येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून संपूर्ण परिसर स्वच्छ करून येणाऱ्या मार्गावर मधात बॅरिकेड लावण्यात आले। तलावात बलून सोडण्यात आले। श्रीकृष्णाच्या प्रतिमेसह पाण्याचा फवारा भाविकांसाठी आकर्षित ठरला। भक्तिमय संगीत लावण्यात आले। कृष्ण भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आली। कान्होबाच्या या विसर्जनाच्या कार्यक्रमासाठी दरवर्षी चांदणी चौक परिसरातील तरुण वर्ग परिश्रम घेत असतात। यंदाही 2 दिवसांपासून जागरण करून युवकांनी तलाव व संपूर्ण परिसर स्वच्छ केला। चौकाचे सौंदर्यीकरण, विद्युत रोषणाई, श्रीकृष्ण व राधेच्या वेशभूषेतील लहान बालके सुद्धा सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली। तलावात फुग्यांच्या तोरणा बांधून विसर्जनाची जागा निर्धारित करण्यात आली। त्यामुळे येथे आलेल्या भाविकांकडून चांदणी चौक परिसरातील युवा शक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांचे कौतुक होत आहे।